अफजल खानाच्या वधावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं लंडनहून आणणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली। मात्र याच वाघनखांवरून नवा वाद समोर आलाय। कारण सरकारने काढलेला GR आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभेतल्या निवेदनामध्ये तफावत दिसते। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत शासनाचा अध्यादेश आणि मंत्र्यांची माहिती यात तफावत आढळून आली आहे। सरकारच्या अध्यादेशात वाघनख अफजल खान वधा वेळचीच असल्याचा उल्लेख करण्यात आला होता। मात्र GR आणि मंत्र्यांचं निवेदन यात मोठी तफावत दिसते। लंडनहून आणली जाणारी वाघनख ही शिवरायांनी खानाच्या वधावेळी वापरल्याचा दावा कुणीही केलेला नाही, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत दिली आहे। ही वाघनख व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालय लंडनकडे जायच्या आधी ज्यांनी ही वाघनख या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला दिली, त्यामध्ये ब्रिटनमध्ये त्याच्या अगोदर प्रदर्शनही करण्यात आलं। मग ते 1875चं असो 1896चं असो, या प्रदर्शनाचे माहिती तेव्हाच्याही वर्तमानपत्रात जी देण्यात आली, मग ते पियर्सन्स वीकली असेल, डंडी कुरिअर असेल, त्या बातम्याही काही शिवभक्तांनी आमच्याकडे दिल्या की या बातम्यानुसार हे वाघनख हे व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयामध्ये आहे। आम्ही जेव्हा त्यांना मागणी केली तेव्हा त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की हे वाघनख आमच्याकडे जे आहे याच्याबद्दल त्यांनी असं म्हटलंच नाही। आपलं पत्र स्पष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीमध्ये खानानं केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून शिवाजी महाराजांनी वाघनख वापरून खानाचा केलेला वध या चित्तथरारक घटनेचा समावेश आहे। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे लंडन मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे जतन करण्यात आली आहेत। सदर वाघनखे जनसामान्यांच्या दर्शनाकरता राज्यास 3 वर्षांकरिता उसनवार तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने संमती कळवली आहे। 19 तारखेला ही वाघनख साताऱ्यातील सरकारी म्युझियम मध्ये ठेवली जाणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजांचे वंशज यांच्या उपस्थितीत ही वाघनख दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत। मात्र 4 दिवसांपूर्वीच ही वाघनख शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधावेळी वापरली नसल्याची बातमी झी24 तासने दाखवली होती। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळ सभागृहात केलेलं निवेदन धादांत खोटं आणि चुकीची माहिती देणार असल्याचं दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला आहे। महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माननीय सांस्कृतिक मंत्री सभागृहाच्या पटलावर धडधडीत असत्य आणि खोटं बोलायला लागलेत असं माझं म्हणणं आहे। त्यांनी इतिहासाचा अभ्यास करावा। याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या संबंधित खात्याला मी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आणि ही एवढी त्यांना पाठवलेली आहेत सगळी पान। मग GR मध्ये कशाला लिहिताय ना शिवाजी महाराजांची वाघनख आहेत म्हणून? GR मध्ये तुम्ही जर ती शिवाजी महाराजांची वाघनख असं लिहिताय, सार्वजनिक भाषणांमध्ये तुम्ही बोलताय, टीव्हीच्या ह्याच्यात बोलताय, मग ती शिवाजी महाराजांची नाहीत असं शेवटच्या निवेदनात म्हणताय म्हणजे काय? इतकेच इतिहासकार संशोधक असताना फक्त एका इतिहासकारानेच यावर आक्षेप घेतला असा आरोप मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलाय। जगातल्या कोणत्याही इतिहासकारांनी एक अफवा सोडला तर या वाघनखाच्या बद्दल कोणताही आक्षेप घेतलेला नाही। एक फक्त त्यांनी या संदर्भात भ्रामक अशा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला। या भ्रामक गोष्टीमध्ये पहिली गोष्ट भ्रामक काय आहे तर म्हणाले हे वाघनख हे भाड्याने आणले। खरं तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे। 1 रुपयाचंही भाडं न देता वाघनख हे पूर्णपणे मोफत आणले। पहिल्यांदा 1 वर्षासाठी देण्यात येणार होते, आता ते 3 वर्षासाठी प्रदर्शनासाठी ठेवण्याची अनुमती दिली आहे। लाखो करोडो शिवभक्तांना दर्शन घेता येईल। मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी इतिहासकारांवर आक्षेप घेतलाय। मात्र स्वतः त्यांचं विधानसभेतलं निवेदन आणि सरकारने काढलेला GR यात तफावत दिसते। त्यामुळे लंडनहून आणली जाणारी वाघनख ही शिवरायांनी खानाच्या वधावेळी वापरलेली आहेत की नाही यावर चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट झी24 तास।